हॅलो गाईज, हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आजकाल व्हिडिओज बनवायचे सोडले आहेत कारण की मला टाईम नाही भेटत आहे त्याच्यामुळे. आणि आता मी झोपून उठलेली आहे कारण की रात्रभर मला झोप नाही लागत आणि सकाळची मी झोपा काढते आहे. सो असं चाललं आहे रुटीन. तर आत्ता मी उठली. मला ना आता माझे क्लासेस, ॲक्च्युली मला रूम नाही भेटत आहे क्लाससाठी, तर मला क्लासेस चालू करायचे होते. पण आता क्लासेससाठी बघू आता रूम भेटेल नाही भेटेल मला नाही माहिती. तर मग मी वर्क फ्रॉम होम जॉब बघत होती. तर मला ChatGPTमध्ये मी गेली आणि ChatGPTने मला जॉब हे करून ॲप सजेस्ट केला. मग मी त्याच्यामध्ये गेली आणि 1-2 ठिकाणी मी गेली आणि मग मी माझं रेझ्यूम वगैरे टाकलं, सगळं टाकलं. म्हणजे जे पण आपले डिटेल्स वगैरे असतात ते सगळं टाकलं, काय काय केलं आहे आपण ते. त्याच्यानंतर मला एक कॉल आला, म्हणजे 2-3 दिवसांनी मला कॉल आला एक. मग चांगला माणूस होता, मुलगा होता ते मला माहिती नाही, चांगला मराठी बोलत होता तो. त्याचं नाव होतं, म्हणजे ट्रू कॉलरवर त्याचं नाव होतं आशिष शिंदे. लक्षात घ्या मी काय बोलते ते. त्याचं नाव आहे आशिष शिंदे. त्याने माझ्यावर फ्रॉड केला. आता फ्रॉड म्हणजे काय केलं त्याने मी तुम्हाला सांगते. त्याने मला सांगितलं, तुम्हाला डीमॅट अकाउंट माहिती आहे का? आणि मला डीमॅट अकाउंट एवढं माहिती नव्हतं, पण माझ्या भावाने शायद मला ग्रो ॲपवरती काढून दिलेला. तर मग मी डीमॅट अकाउंट त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला म्हणजे येतं का काढायला वगैरे, माहिती आहे का त्याच्याबद्दल. तर मी म्हणलं की नाही माहिती मला. मग ते बोलले की पहिलं डीमॅट अकाउंट तुम्हाला काढायला लागेल, मग तुमचं जॉब फिक्स होईल, मग तुमची सॅलरी असेल 16 to 38,000च्या मध्ये, आणि 15 to 38,000च्या मध्ये असं काहीतरी बोलला तो. आणि तुमचं जॉब टायमिंग तुम्हाला काय पाहिजे. तर मी बोलले 10 ते 7 चालेल मला वर्क फ्रॉम होम. तर मला बोलले की तुम्हाला लोकांची क्वेरीज वगैरे सॉल्व करायला लागेल. आणि मी पण माहीत नाही कशी फसली. मी बोलले ठीक आहे ओके फाईन. आणि मग त्याने माझा इंटरव्ह्यू घेतला. मी सांगितलं त्याने मला सांगितलं की टेल मी अबाउट युअर सेल्फ वगैरे. मग मी मराठीत बोलली. त्याच्यानंतर त्यानेच माझा इंटरव्ह्यू घेतला थोड्या वेळाने. त्यानेच मला बोललं की तुम्ही पास झाले वगैरे आणि मग तुमची सॅलरी 16,000 असेल वगैरे. आणि 16,000 असेल तर मी तर खुश झाले, चला बाबा वर्क फ्रॉम होम जॉब भेटला मला. त्याच्यानंतर मग मी डीमॅट अकाउंट ओपन केलं. पण प्रॉब्लेम हा झाला, म्हणजे युनिवर्स पण मला असं सांगत होता की काय करू नको. प्रॉब्लेम हा झाला की माझं माहेरचं आणि माझं सासरचं नाव मॅच नाही झालं पॅन कार्ड आणि आधार कार्डमध्ये. तर मग त्याच्यामुळे माझं रिजेक्ट झालं ते डीमॅट अकाउंट. आणि मग ते बोलले, मी त्याला सांगितलं की असं झालं. तर मग ते बोलले की एक काम करा, तुमच्या घरातल्यामध्ये कोणाचं तरी डीमॅट अकाउंट काढा. मग मी माझ्या नवऱ्याचं डीमॅट अकाउंट काढलं. आणि त्याच्यानंतर मग मला एन्झायटी व्हायला लागली की त्याच्यामधून पैसे जातील काय. आणि मग त्यांनी मला सांगितलं कोटकमध्ये तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करा. मग मी कोटकमध्ये ओपन केलं माझ्या नवऱ्याचं. आणि ट्रेडिंगचं एवढं काय मला माहिती नाही आहे. तर त्याच्यानंतर तो मला बोलला की मी कॉल करतो, तुमचं काय एम्प्लॉई ID भेटेल तुम्हाला वगैरे. 3 दिवस झाले त्याने मला एकही कॉल केला नाही आहे, काहीच बोलला नाही आहे. असे फ्रॉडस्टर्स फिरत आहेत. आणि आता त्याला डीमॅट अकाउंटवर काहीतरी कमिशन पण भेटलं असेल. मी असं नाही बोलत, ठीक आहे, पण तुम्हाला बोलून फ्रॉड केलं असतं तर जास्त चांगलं झालं असतं ना. डीमॅट अकाउंट ओपन करा आणि अमकं तमकं हे करायची गरज नव्हती ना. आणि मग माझ्या डोक्यात हे पण यायला लागलं, यार मग तसं माझ्या अकाउंटमध्ये काहीच नाही, पण तरीसुद्धा आपल्या अकाउंटमध्ये 1,000 रुपये जरी आले तरी आपल्याला असं वाटतं की ते पण गेले तर आहेत, ते पण गेले तर असं असतं. तर मग थोडीशी भीती वाटत होती. पण मग मी कोटक कस्टमर केअरला फोन केला आणि मग बोलली की असं झालं आहे माझ्यावर, असं फ्रॉड झाला. तर माझं जे अकाउंट ते सेफ आहे ना, म्हणजे माझ्या नवऱ्याचं अकाउंट. तर ते बोलले की हां सेफ आहे. मग आता असे फ्रॉड पण होतात, तर तुम्ही अशा फ्रॉडपासून वाचा.
मी ह्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवते, खूप दिवसांनंतर मी हा व्हिडिओ बनवते आहे. सो टेक केअर, बाय, लव.